नमस्कार सर. बोला सर. तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात? मी सुभाष हेमराज पोकाराम, माझा आडत व्यवसाय मार्केट यार्ड अहमदनगर. सर आपण या ठिकाणी कशासाठी आला होता? आम्ही मुद्दाम हे म्हणजे आम्हाला तर तसं बोलवण होतच, परंतु एक याच्या अगोदरचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस बी आलो होतो 3-4 महिन्यापूर्वी, आणि आजही येण्याचा मानस होता. आल्यानंतर इथं जे काही एक प्रसन्न वातावरण भगवंताच्या इथं आल्यावर ऑटोमॅटिक एक सायकोलॉजी समाधान. सर आपण इथं आल्यानंतर आपल्याला इथली व्यवस्था कशी वाटली? खूप छान. इथली व्यवस्था एकदम छान, स्वच्छता आणि लोकांचं जे एक आल्यानंतरचं जी स्वागतची पद्धत, ही नम्रता इथे एक पाहायला मिळते. ही सगळ्यात महत्वाचं. सर मला सांगा, या ठिकाणी संत अंबाजी महाराजांचे खूप मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. आहे. तर हे अनुयायी कुठल्या प्रकारचा नशा करताना आपल्याला दिसले? अजिबात नाही, नशा करताना कुठे दिसत नाही, अलाउड नाही. आणि जरी असतं तर ते गाडीच्या बाहेर एकदा नेऊन टाका, इथं सूचना मिळते. म्हणजे इथं कोणाला नशिली वस्तू आणता पण येत नाही? अजिबात नाही, आतमध्ये एंट्री नाही. तर आपण भंडारा केला का? केला. भंडाऱ्याची व्यवस्था आपल्याला कशी वाटते? खूप चांगली, खूप चांगली. स्वीट चांगले, सगळे सगळे छान होत. खूप चांगलं. तिथं भंडाऱ्यामध्ये आता खूप मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत. अशी काही अव्यवस्था होते का? अजिबात व्यवस्था नाहीये, सगळं काही छान. आणि म्हणजे भंडारा घेतल्यावर सुद्धा आपण स्वतः आपल्या हाताने जे जे जेवणाचे ताट आहे तिथं नेऊन ठेवायचे, तिथं सुद्धा खूप शिस्तबद्ध आहे. ते झाल्यानंतर सुद्धा दिवसभरचा चहा, म्हणजे ग्रीन टी काय, हा काय, हे सगळे तिथं प्रकार आहेत. ज्याला जे लागेल ते घ्या, पण एक खूप शिस्तबद्ध का. सर एवढी मोठी व्यवस्था केलेली आहे भंडाऱ्यामध्ये, चहा पाण्याची, जेवणाची, तर कुठले पैसे वगैरे घेतात का? अजिबात नाही. पैशाचं आम्ही योगदान इथं विचारलं किंवा आमची अशी इच्छा आहे किंवा इथं काय काही एखाद्या 2-4 डबे तुपाचे, साखरेचे म्हणा, कुळाचे आम्हाला एक आणत आण, तर ते म्हणले नाही, हे सगळं महाराजांचा प्रसाद आहे, इथं आम्ही घेतच नाही. म्हणजे कुठले देणगी वगैरे? अजिबात नाही, देणगी नाही, काय नाही काय. सर मला सांगा, या ठिकाणी बरेच कार्यक्रम आयोजित केलेले आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? कोणते कोणते कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी पाहिले? आता कार्यक्रम मध्ये म्हणजे हे जे महाराजांचं सगळं जे तिथलं आहे ते सगळं समजावून सांगतात. लिहिलेलं तर आहेच, पण समजावून सांगतात, भरपूर सांगतात. म्हणजे जे टू झेड सगळं पद्धतशीरपणे संपूर्ण माहिती. या ठिकाणी आध्यात्मिक प्रदर्शनी पण लावण्यात आलेली आहे. आध्यात्मिक प्रदर्शनी पण लावण्यात आलेली आहे, पाहिले का तुम्ही? अध्ययन चालू असताना हा प्रदर्शनीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं? प्रदर्शनामध्ये म्हणजे जे आहे आजच्या काळात जे महाराजांचं आहे तेच त्याने सांगितलं. ऐकण्यात आलं की तिथं सर्व धर्मग्रंथ पण ठेवण्यात आलेले आहेत. कोणते? सर्व धर्मग्रंथ पण ठेवण्यात आलेले आहेत. सर्व धर्मग्रंथ आमच्या जैनांचे आहेत, सगळे बाकीचे ह्याचे आहेत. सर मला सांगा, एवढा मोठा कार्यक्रम होत आहे, कुठल्याच प्रकारची या ठिकाणी अव्यवस्था दिसत नाही, कुठं गर्दी, म्हणजे एवढी गर्दी आहे पण चेंगराचेंगरी पण होत नाही, तर काय सांगाल आपण? आमचं तर मत असं आहे, कसल्याही प्रकारचं इथं व्यवस्था आहे ती 100% चांगली आहे. कोणी नव्या पैशाची नाहीये आणि सगळं शिस्तबद्ध आहे, स्वच्छता आहे. याच्यापेक्षा आणखी काय बस हे पाहायलाच मिळते 100%. तुम्ही अहिल्यानगर वासियांना काय सांगाल? सत्सोक आश्रम धवळपुरी संत अंबाजी महाराजांचा जो हा आश्रम आहे, आणि संत अंबाजी महाराजांबद्दल काय सांगाल? आम्ही हे सांगणार की तुम्ही एकदा आम्ही सांगणं आणि तुम्ही डोळ्याने जाऊन पाहणं यात फार मोठा फरक आहे. तुम्ही नुसतं जाऊन तिथं एक चक्कर मारा, 1-2 तास थांबा, तुम्ही पाहिल्यानंतर सांगता एक नवीन काहीतरी म्हणजे असं परमेश्वराचे पाहिलं. सर मला आपल्याला विचारत आहे, संत अंबाजी महाराजांच्या समाज सुधारणेबद्दल पण खूप कार्य आहे, जसे की भ्रष्टाचार मुक्त समाज बनवणे, नशामुक्त समाज बनवणे, आणि या ठिकाणी हुंडामुक्त विवाह पण होतात, ज्यामध्ये कुठल्याच प्रकारचं लेनदेन होत नाही असं ऐकण्यात येते. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगता? नाही, पण ते जे लग्न जे होतात ना, त्यामुळे समाजातील गोरगरिबाचं सगळ्यात मोठं काम महाराजांनी सांगितल्यामुळं खूप मोठं काम चांगलं झालंय आणि होऊन राहिलेलं आहे. या अगोदर बी आम्ही पहिल्या वेळेस चालतो त्यावेळेस बी ते लग्नांचे जे आहेत गोरगरिबांची खूप चांगली काम झाली आणि त्यांचं बी म्हणजे जो रिपोर्ट आहे खूप चांगला आहे. ठीक आहे सर, धन्यवाद.